आई आज काय बनवते हे हे नारळ वगैरे किसून काय करतेस? आज मी नारळाची वडी बनवते. एक नारळ किसून घेतला, एक वाटी साखर, अर्धी वाटी काजू, 2 वेलदोडे. आता काय करणार आई? आता आपण ही साखर आहे ना बारीक करायची मिक्सरवर. थोडी बारीक करायची म्हणजे कसं लवकर पटपट होऊन जाते, झटपट होऊन जाते. ही झाली आता बारीक आई? हो बारीक झाली बघ. हा. हे बघ. ते आता बाजूला ठेवते. त्याच्यानंतर काय करायचं आई? आता खोबरं जरासं बारीक करायचं. हे पण बारीक करायचं? हो मिक्सर मध्ये. कचकच लागत नाही, मग ते खाताना वडी चांगली येते मस्तपैकी. असे थोडं बारीक करायचं, जास्त नाही. बरं आता बारीक केलंय. आता आपण कढई ठेवूया गॅसवरती. एक चमचा तूप टाकायचं. हे कसं कढईवरती चिटकून आहे आतमध्ये. असं थोडस पसरवायचं जरा. आता खोबरं टाकायचं. असं परतत राहा. हे खोबरं लाल होतं का आई? खोबरं लाल नाही करायचं, थोडस परतवायचं. थोडं पाणी असतं आतमध्ये नारळामध्ये, ते जरा थोडस मुरू दे, त्याच्यामध्ये गरम करायचं, नरम होऊन जातं. थोडस 2 मिनिटं फक्त असं परतवा. चिटकू देऊ नका आतमध्ये. गॅस बारीक ठेवा. आता झालं परतून. त्याच्यामध्ये आता ही साखर घाला, जी मी वाटली आहे ना ती साखर घाला. पूर्ण बारीक झाली ना साखर? हो बारीक केली. ते आता असं तुम्ही मिक्स करा. आपण आई साखरेच्या ऐवजी पिठी साखर पण यूज करू शकतो. आता ही काय पिठी साखरच केली. पिठी साखर नव्हती ना घरात, हा. म्हणून मी हे केली. असं आता ढवळत राहा, जरा मिक्स करा थोडं पाणी सुटेपर्यंत. चिटकू देऊ नका कढईवर. त्यास आई किती वेळ करायचं? ठीक आहे, 5 मिनिटं करायची. जास्त वेळ लागत नाही, म्हणून तुमचं झटपट म्हणून दाखवते मी. बघा झटपट करून दाखवते नारळाची वडी. चिटकू देऊ नका. साखर मुरली पाहिजे, थोडं पाणी सुटत. तिखटपणा आला का काढून ठेवायचं. त्याच्यानंतर आई काय करायचं? ताटाला तोपर्यंत तूप लावून ठेवा, असं थोडस पसरून, असं चिटकू नये म्हणजे म्हणून? चिटकणार नाही. असं लावून ठेवायचं. नंतर झाल्यावरती मग हे उतरून ठेवायचं. आता हे काजू टाकायचे त्याच्यात. थोडे वेलदोडे टाकायचे, पावडर केलेली. आता 2 मिनिटं होऊ दे. आई आता हे झालं? हो झाली. आता गॅस बंद करते. आता हे आपण थंड करत ठेवावं लागेल. थंड करत म्हणजे आता ते लगेच उतरावं लागतं ताटामध्ये, तर त्याची वडी पडते गरम गरम असताना.
आता ही ताटात काढून ठेवली, अशी बघा अशी पसरून ठेवायची आणि नंतर 1 तासाने त्याच्या वड्या काढायच्या. चाकू घ्या किंवा काही चिरणं घ्या, करंजा करतो ते असं घ्या आणि त्याच्या वड्या पाडा.